प्रभाग क्रमांक 17 मधून इच्छुकता जाहीर करताच समाजकारण, सेवाभाव आणि कार्यतत्परतेसाठी परिचित असलेले धनराज दिगंबर गवडी हे नाव पुन्हा एकदा स्थानिक चर्चेत आलं आहे। आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण आणि तरुणांसाठी रोजगार निर्मिती अशा विविध क्षेत्रात त्यांनी प्रभागात सातत्याने अनेक उपक्रम राबविले आहेत। नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी दिवस रात्र तत्पर राहून त्यांनी प्रभागात भक्कम असा विश्वास निर्माण केला आहे। कोरोना काळात त्यांनी दाखवलेले धाडस आणि मानवी संवेदना हे विशेष कौतुकास्पद ठरते। अनेक रुग्णांची बिले माफ करून तसेच अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, रेशन किटचे वितरण आणि औषधे तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी संकट काळात मोठे योगदान दिले आहे। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही त्यांनी जुनी पेन्शन सुविधा, कायदेशीर मदत आणि गरजू कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत। तरुणांमध्ये स्वावलंबाची भावना निर्माण करण्यासाठी लघु उद्योग मार्गदर्शन आणि प्रशिक्षण उपक्रम सुद्धा राबविले आहेत। त्यांच्या कार्याची दखल राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून योद्धा महाराष्ट्र राज्यपाल पुरस्कार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड गौरव, महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड, पोलीस रत्न पुरस्कार आणि लोकमत बिझनेस आयकॉन अवॉर्ड यांच्यासारखे अनेक मानाचे सन्मान त्यांना प्राप्त झाले आहे। माडवाडी रामटेकवाडी प्रभागात त्यांच्या इच्छुकतेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सेवेच्या जोरावर नेतृत्वाची संधी द्यायला हवी असा स्वर स्थानिकांमध्ये उमटत आहे। दरम्यान पुण्याचे लोकप्रिय खासदार आणि केंद्रीय मंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांना धनराज गवडी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून आई तुळजाभवानी त्यांचे उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी कृपा करो अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि हो, आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।